नमस्कार. IPL 2025 मध्ये आम्ही तुमचं स्वागत करतो. IPL 2025 ही स्पर्धा 22 मार्च पासून सुरू होते आणि पहिली मॅच खेळवली जाते KKR वर्सेस RCB. मला माहिती आहे अमृत, RCB तुझी फेवरेट टीम आहे, पण आज आपण इथे चर्चा करणार आहोत KKRच्या प्लेइंग 11ची. काय वाटतं अमृत, कोण असेल KKRची ओपनिंग पेअर? बघ, मला असं वाटतं KKRची प्लेइंग 11 मध्ये जे ओपनर प्लेयर्स असतील ते 3 आहेत, 2 जोड्या. एक सुनील नारायण आणि क्विंटन डिकॉक, नाहीतर सुनील नारायण आणि रहमतुल्लाह गुरुर. तुला काय वाटतं, कोण खेळ? मिझन कॅरेबियन पॉवर सुनील नारायण आणि साऊथ आफ्रिकेचा एक्सपिरियन्स प्लेअर क्विंटन डिकॉक. सुनील नारायण आणि क्विंटन डिकॉक. आता वन डाऊन काय वाटतं? वन डाऊनला एकच, मुंबईचा लाडका अजिंक्य रहाणे, द कॅप्टन. आपली टीमला त्यावेळेला IPL ट्रॉफी पर्यंत घेऊन जाण्याची क्षमता अजिंक्य रहाणेमध्ये आहे. येस. नंबर 4 ला मला वाटतं कुठलाच पर्याय नाहीये, तो म्हणजे व्यंकटेश अय्यर. उत्कृष्ट ऑलराऊंडर आणि 4 नंबरला येऊन अँकरची भूमिका उत्कृष्टरित्या निभावू शकतो. परफेक्ट, एकदम परफेक्ट. यानंतर ज्याची सर्वात जास्त चर्चा होते KKR मध्ये, ती म्हणजे मधली फळी. सर्वात स्ट्रॉंगेस्ट अशी मधली फळी आहे, ती म्हणजे RRR. KKRचे खूंखार, KKRचे खतरनाक RRR. रिंकू सिंग, रसेल आणि रमनदीप. मॅचच्या कुठल्याही क्षणाला, कुठल्याही ओव्हरमध्ये ते मॅच आपल्या खिशात सहज घालू शकतात. यानंतर वेळ आहे अशा प्लेअर बद्दल बोलायची, जो म्हणजे मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती. मी सांगतो अमृत, वरुण चक्रवर्तीची स्पिन टॅकल करणं ही मोठ्या मोठ्या खेळाडूंना अवघड जाणार आहे. एवढंच नाही तर मला असं वाटतं पर्सनली की या वेळेच्या पर्पल कॅपच्या परफेक्ट दावेदार असू शकतो तो. अगदी बरोबर, मलाही तसंच वाटतंय. ह्यानंतर आपण बोलणार आहोत KKRच्या तोफखान्याबद्दल, म्हणजे गोलंदाजांबद्दल. त्यांच्या युवा गोलंदाज आहेत, ते म्हणजे ऑस्ट्रेलियाचा स्पेन्सर जॉन्सन. ऑस्ट्रेलियाने नेहमीच जगाला वेगवान गोलंदाज दाखवले, त्यातलाच हा एक उत्कृष्ट गोलंदाज स्पेन्सर जॉन्सन. गंभीरचा लाडका हर्षित राणा आणि भारताचा उभरता सितारा वैभव वराड. तर ही झाली आमची KKRची प्लेइंग 11. तुमची काय असेल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.